नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश जाधव, अकोला महाराष्ट्र येथून. आज आपण रेऊळगावमध्येच भाऊ तुमचं नाव? नमस्कार, अशोक मावळतराव फेगडे. फेगडे सरांच्या प्लॉटवर आलो आहे. यांचा ऊसाचा प्लॉट आहे स्वतःचा आणि शेजारीच एक दुसरा प्लॉट आहे. तर दोन प्लॉटमध्ये खूप मोठा म्हणजे जे लोकांची मानसिकता बनलेली आहे की बाबा मल्टीप्लायर फक्त हळदीसाठीच रिझल्ट देणारं प्रोडक्ट आहे. तर ही मानसिकता खोडून काढणारं एक रिझल्ट इथं आपण दाखवण्यासाठी या प्लॉटवर आलेलो आहो. तर भाऊंनी ते काम केलं, कारण त्यांनी शेड्यूलनुसार या ऊसाला मल्टीप्लायरचा वापर केला. तर त्यांनाच आपण विचारणार कशा पद्धतीनं वापर केला आणि काय काय रिझल्ट त्यांना मिळाले. तर तुमचा जो हा ऊसाचा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये तुम्ही मल्टीप्लायरचा कसा वापर केला? आम्ही खतासोबत पेरलं, खतासोबत मिक्स सुरुवातीला म्हणजे कोटिंग करून सुरुवातीला वापर केला आणि ड्रिचिंग वगैरे किती झालं त्याच्या? नाही, ड्रिचिंग नाही केली. ड्रिचिंग काही नाही झाली, फक्त तुम्ही खतामध्ये मिक्स करून वापर केला. किती वेळा वापर केला? साधारण 2 ते 3 किलो एकरी प्रमाणात आतापर्यंत गेलं. 2 ते 3 किलो यांनी मल्टीप्लायर हे या प्लॉटला वापरलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट काय वाटले? जे बाजूची तुमच्या एकाच दिवशी लागवड आहे, एकाच म्हणजे बांधच लागून आहे, त्यामध्ये यामध्ये असं तुम्हाला काय डिफरन्स आढळून आला? म्हणजे फुटव्याची संख्या आणि ग्रीनरी, पानाची साईज, रुंदी पान, रोगमुक्त ऊस आहे आपला. बरं. आणि आपण जे दरवर्षी खताचं प्रमाण वापरत होतो, यावर्षी 50%च खत वापरायचं. म्हणजे रासायनिक खर्च सुद्धा कमी झाला, तुमची फुटव्याची संख्या वाढली, भरपूर झाली. बघू शकता फुटव्याची संख्या जबरदस्त आहे. इथं मोजलं तर आपल्याला कन्फ्युजन होऊन जाईल की याला फुटवे किती निघाले म्हणून. फुटवे भरपूर निघालेले आहेत. पानाची ग्रीनरी आणि पानाची साईज जर पाहिली, हे पानाची साईज खूप लांब निघालेली आहे आणि यांच्या समाधानकारक अशी रिझल्ट मिळाले असं मला काही हरकत नाही. बरोबर आहे ना? कारण 50% तुमचा खर्च कमी झाला आणि रिझल्ट सुद्धा जबरदस्त मिळाले. आणि शेजारीच प्लॉट आहे यांचा, एकाच दिवसची लागवड आहे. तर या प्लॉटला जर पाहिलं तर फुटवे तुम्ही मोकळे व्हिडिओमध्ये मोजू शकता तुम्ही की फुटवे किती आहेत नेमकं, आणि बाकीची ग्रोथ वगैरे बाकी सर्व गोष्टी तुम्हाला 2 प्लॉटमध्ये आढळून येतील. तर हा फरक फक्त आणि फक्त मल्टीप्लायरचा आहे असं मीच नाही तर शेतकरी स्वतः सांगत आहेत. तुम्हाला असा डिफरन्स वाटते ना किंवा मल्टीप्लायरच्या वापरामुळे या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये एवढा मोठा जमीन आसमानचा फरक तुम्हाला आढळून येत आहे? बरोबर आहे ना? म्हणजे तुमचं 100% समाधान झालं. इतर शेतकऱ्यांना तुमचं काय मार्गदर्शन राहील? त्यांनी मल्टीप्लायर वापर केला पाहिजे का नाही केला पाहिजे? वापर केला पाहिजे, शेतकऱ्यांना वापरून आवश्यक वापरून बघायलाच पाहिजे. आता एवढा मोठा तुम्हाला फरक जाणवल्यानंतर तुम्हाला शाश्वती वाटते का तुम्ही उत्पादन वाढणार? 100% वाढणार, उत्पादन होणार. तर हेच रिझल्ट आपण दाखवण्यासाठी मित्रांनो या प्लॉटला व्हिजिट दिली होती. धन्यवाद.